नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमांटिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत। तर आता त्यामध्ये घरी आलेल्या राजकुमारला पुन्हा बाहेर काढण्यासाठी ऐश्वर्याने राजकुमारने 8 लाख रुपये नेल्याचे आपण सगळे विसरलो की काय असे ज्यावेळेस आता ऐश्वर्या ही तिलोत्तमासमोर सगळ्यांना सांगत असते, तर त्याच वेळेस त्या 8 लाखातले 2 लाख रुपये ऐश्वर्याने माझ्याकडून घेतल्याचे सत्य ज्यावेळेस आता राजकुमार हा तिलोत्तमासमोर बोलतो आणि ऐश्वर्याच्या पापाचे भांडे फोडून ऐश्वर्याचे सत्य ज्यावेळेस आता राजकुमार हा तिलोत्तमासमोर आणतो, त्याच वेळेस आता भयानक सत्याने तिलोत्तमा ही ऐश्वर्याचा हात धरून कशी हकालपट्टी करते आणि ऐश्वर्याचे कट कारस्थान राजकुमार हा पुराव्यासकट आता ज्यावेळेस तिलोत्तमा आणि सगळ्यांसमोर आणतो, त्याच वेळेस आता रागाच्या रुद्रावताराने तिलोत्तमा ही ऐश्वर्याची कशी हकालपट्टी करते ते या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। आणि राजकुमारला एक्सपोज करायच्या नादात स्वतःच एक्सपोज होऊन तिलोत्तमा ऐश्वर्याला कसा माहेरचा रस्ता दाखवते आणि बाहेर हाताला धरून ओढून आता हकालपट्टी करत तिलोत्तमा आता राजकुमारसाठी कोणता निर्णय घेते हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामध्ये आता येत असताना सारंग आणि तिलोत्तमावरती गुंड ज्यावेळेस हल्ला करतात, त्याच वेळेस आता गुंड आता त्याच्या हातातील चाकू जेव्हा सारंगवरती मारून सारंगचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच वेळेस आता त्या चाकूचा वार आपल्या हातावर झेलत राजकुमारने सारंगचा जीव वाचवलेला असतो आणि खरोखर राजकुमार बदललाय हे सत्य राजकुमारने आता प्रत्यक्ष आता समोर दाखवून दिलेले असते। पण तिलोत्तमाला अजूनही राजकुमारवरती विश्वास नसतो। तर आता राजकुमारच्या डोक्याला मार लागल्यामुळे सारंग आणि सावली राजकुमारला हॉस्पिटलमध्ये नेऊन घरी आणतात। जेव्हा आता राजकुमार घरी येतो तेव्हा आता अमृतासुद्धा राजकुमारला बघते, पण आता अमृताला कोणता निर्णय घ्यावा, काय करावं हे काहीच कळत नसतं। कारण एका बाजूला तिलोत्तमाने घेतलेला दुसऱ्या लग्नाचा निर्णय आणि दुसऱ्या बाजूला राजकुमार, तर अमृताने मात्र अजूनही राजकुमारला माफ केलेलं नसतं। घरी येताच आता राजकुमारने अमृता एकांटी असताना अमृताची पाया पडून माफी देखील मागितलेली असते, पण अजूनही अमृताने राजकुमारला माफ केलेलं नसतं। पण राजकुमारच्या डोळ्यात आता सावलीने आता खरेपणा बघितलेला असतो आणि इकडे आता दुसऱ्या दिवशी तिलोत्तमाने राजकुमारला फक्त 1 दिवस तिथे राहण्याची मुदत दिलेली असते। मुदत भरताक्षणी इकडे राजकुमार त्याची सॅक घेऊन जाऊ लागतो, पण त्याच वेळेस आता सारंग हा राजकुमारला सगळ्यांच्या समोर घेऊन येत पुन्हा थांबवतो। तर आता राजकुमार हा तिथे सगळ्यांच्या पाया पडून तिथून जाऊ लागताच अमृताचा हात धरून सावली तिथे येते आणि अमृताला राजकुमार समोर उभे करत सावलीने आता राजकुमारला आणखी काही दिवस तिथे राहण्यासाठीचे सांगितलेले असते। तेव्हा ते ऐकून इकडे तिलोत्तमाला रागही येतो आणि त्याच वेळेस ऐश्वर्या पुढे येते। ऐश्वर्या म्हणते की ए मूर्ख मुली, तू हे काय करतेस, तुला कळतंय का? आणि या राजकुमारने आत्तापर्यंत काय काय केलं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि असे असताना जर आपण या राजकुमार दादाला इथे घरामध्ये ठेवलं आणि पुन्हा जर काही मोठा प्रॉब्लेम झाला तर त्याला जबाबदार कोण? असे म्हणत आता ऐश्वर्याने राजकुमारला बाहेर हाकलवण्याची तयारी केलेली असते, पण सावली म्हणते की त्याची जबाबदारी मी घेते, कारण राजकुमार दादा खरोखर सुधारलेत आणि राजकुमार दादा जर खरोखर सुधारले असतील तर मला वाटतंय की राजकुमार दादा आणि अमृता यांनी परत एकत्र यायला हवे आणि काही जरी झालं तरी राजकुमार दादा हे जर सुधारले असतील तर ते या घरच्याच एक मेंबर आहेत आणि जर ते सुधारले असतील तर पुन्हा त्यांचा संसार आपण दुसऱ्यांदा ते सुरू करू शकतात, असे आता सावली बोलते। आणि त्यासाठीची जर राजकुमार दादाने काही केलं तर जबाबदारी आता सावलीने घेतलेली असते। तेव्हा आता पुन्हा ऐश्वर्या म्हणते की राजकुमार दादाने चोरी केली, राजकुमार दादाने चोरी केली, तुला वाटेल तसा बोलला। नीलवरती राजकुमार दादाने हात उचलला। कंपनीतून खोट्या सारंगच्या सह्या करून या राजकुमार दादाने आता 8 लाख रुपये सुद्धा स्वतःच्या खिशात घातलेत।
हे सत्य ऐश्वर्या आता तिलोत्तमासमोर आणते. पण त्याच वेळेस आता राजकुमार म्हणतो की मी 8 लाख रुपयाची चोरी केली, पण त्यामधील 2 लाख रुपये तर माझ्याकडून ऐश्वर्यानेच घेतली. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि सगळेजण आता राजकुमारचे बोलणे ऐकतात. तर लगेच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर राजकुमार म्हणतो हो, कारण 8 लाख रुपये मला काढण्यासाठी ऐश्वर्यानेच मदत केली होती. ते ऐकताच अजून एक धक्का आता सगळ्यांना बसलेला असतो. तर बोट करत ऐश्वर्या म्हणते की हॅलो, काय बोलतोयस तू? तुला काही कळतंय का? आणि आता माझ्यावरती आरोप करतोयस? जे तू काही केलं यामध्ये माझा काहीच संबंध नाही आहे. उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस, असे आता पटकन ही ऐश्वर्या राजकुमारला बोलते. राजकुमार म्हणतो की ज्या वेळेस मला पैसे काढायचे होते त्यावेळेस मी 15 लाख रुपये अमाऊंट टाकली होती, पण 15 लाख रुपये अमाऊंट काढता येत नाही. आणि त्यावेळेस मला नीलने पकडलं होतं खरं, पण कंपनीतून जर 5 लाख रुपये जर काढले तर सारंगचे काही ऑब्जेक्शनही येणार नाही. आणि सारंगचे काही ऑब्जेक्शन न येता पैसे डायरेक्ट आपल्याला काढता येतील हे मला ऐश्वर्याने सांगितले होते, असे राजकुमार सांगतो. आणि त्यासाठी 4 लाख रुपये अमाऊंट मी टाकून 2 चेक आता सारंगच्या सहीचे 8 लाखाचे आता अकाउंट्समधून पैसे काढून चेक वठवले, असे आता राजकुमार सांगतो. त्याच वेळेस आता नीलला आठवतं की ऐश्वर्याने आपल्याला म्हटलेले असते की किती पैसे कंपनीतून काढले तर सारंगची सही लागत नाही किंवा सारंगचं ऑब्जेक्शन येत नाही. तेव्हा नीलने सहजच आता 5 लाख रुपये जर राजकुमार दादाने काढले असते तर कदाचित त्याला पैसे मिळाले असते, असे नीलने ऐश्वर्याला सांगितल्याचे आता नीलला आठवतं. आणि नील म्हणतो बरोबर आहे आई, ऐश्वर्याने मला एकदा विचारले होते की किती पैसे काढल्यावरती ऑब्जेक्शन येणार नाही, आणि त्यावेळेस मी ऐश्वर्याला सहज सांगून गेलो होतो. तर आता मात्र इकडे ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि राजकुमारने आता ऐश्वर्याचे कट कारस्थान उघडे करून आपल्या पापामध्ये ऐश्वर्यासुद्धा तेवढीच भागीदार आहे हे आता समोर दाखवून दिलेलं असतं. आणि त्यानंतर आता राजकुमार म्हणतो की एवढंच नाही तर आईला कंपनीतून बाजूला करून कंपनीची मालकीण बनण्याचं स्वप्न ही तुमची ऐश्वर्या मेंदळे बघते. आता ते ऐकून मात्र तिलोत्तमाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. आणि आत्तापर्यंत आपण ज्या ऐश्वर्याला अतिशय जवळ धरलं होतं तीच आपल्या पाठीत खंजीर खुपसायला निघाली हे सत्य तिलोत्तमासमोर आलेलं असतं. आणि राजकुमार म्हणतो की मला ऐश्वर्याने जर मी ऐश्वर्याला मदत केली तर ऐश्वर्यासुद्धा मला कंपनीत मोठं स्थान देईल, असं तिनं मला आमिष दाखवलं होतं. हे जेव्हा आता राजकुमार सांगतो त्याच वेळेस ऐश्वर्याचा खरा चेहरा तिलोत्तमासमोर आलेला असतो. आणि आता तिलोत्तमाला देखील राग येतो. रागाने तिलोत्तमाने सनकन आता पुढे येऊन ऐश्वर्याच्या कानाखाली मारलेली असते. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की नीच ऐश्वर्या, ज्या भांड्यात खातेस त्याच भांड्याचा छेद करतेस आणि आता मी तुला सोडणार नाही, असे म्हणत हाताला धरून त्याच अवस्थेत तिलोत्तमाने ऐश्वर्याची हकालपट्टी केलेली असते. आणि अतिशय सहज राजकुमारने ऐश्वर्याच्या पापाचा हंडा फोडून तिलोत्तमाकडून ऐश्वर्याची हकालपट्टी केलेली असते. आणि ऐश्वर्याला बळीचा बकरा बनवून राजकुमारने पुन्हा एकदा स्वतःची पोळी भाजून घेतलेली असते. आणि स्वतःचा खरेपणा निर्दोष सिद्ध करत राजकुमारने सगळ्या चुका स्वीकारून आता ऐश्वर्याची हकालपट्टी करून पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनात जागा केलेली असते. आणि आता सावलीने राजकुमारची जबाबदारी घेतलेली असते. आणि अमृता राजकुमारला एकत्र आणत सावलीने आता तिलोत्तमाकडून राजकुमारला काही दिवस तिथे राहण्याची परवानगी मागून घेतलेली असते. हळूच आता इकडे सावली तिलोत्तमाला म्हणते की आपण जर राजकुमार दादाला आपल्या डोळ्यासमोर काही दिवस इथं ठेवलं तर राजकुमार दादा खरोखर बदलला हे आपल्याला समजेल तिलोत्तमा मॅडम. तेव्हा तिलोत्तमाला देखील आता सावलीचं म्हणणं पटलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता राजकुमारला
तिथे काही दिवस राहण्याची परवानगी देऊन ऐश्वर्याची तिलोत्तमाने केलेली असते ती भयानक हकालपट्टी. तेव्हा आता ऐश्वर्याला मेंदळ्यांच्या घरचा बाहेरचा दरवाजा दाखवून तिलोत्तमा आता राजकुमारला तिथे राहण्याची परवानगी देऊन खरोखर आता राजकुमार बदलला हे सत्य समोर येणार का? तर अमृता राजकुमार आता कसे एकत्र येतील हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.